नमस्कार, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी शीतल खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर। आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे, बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो किंवा सामाजिक, भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार, आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। बघूया आजची विशेष बातमी। काय करणार आहे हे यांना दाखवून देऊ। माझे 114 शहीद झाले। सगळ्या महिला उद्या आपण पूर्ण रस्ता रोको आंदोलन करू। सगळे 114 महिला पाहिजे मला। 114 महिला कोणत्या तयार आहे? 114 महिला हात वर करा। ये नारी नाही, ये चिंगारी है। पूर्ण महाराष्ट्र पेटून टाकू। जर माझ्या मुलांना काही झालं ना, पूर्ण महाराष्ट्र पेटून टाकू। इथं कोणीच जेंट्स ना, महिलाच पाहू आपण यायची कुठपर्यंत अवकाश आहे या महिला पाहू आपण। खूप झालं अन्याय सहन करणं। किती अन्याय सहन करतात? अन्याय करणाऱ्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो ना। माझ्या बंधू आणि भगिनींनो, आक्रमण करा। आता खूप झालं, नाही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जाऊन आपण तिथं धरणे आंदोलन करू। तयार आहे ना महिला? अरे जिसकी जलती है जान उसे कंट्रोल नहीं होता। जब सीधे उंगली से घीने लगता तो उंगली टेढ़ी करना पड़ता। खूप झालं हो आता। झालं की नाही झालं? मग आता सहन करायचं का? नाही करायचं ना? अरे कालिकेचं चंडिकेचं रूप सुद्धा आपण धारण करू शकतो। तर यांची काय अवकाश आहे? शिवाजी महाराजांसारख्यांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्यांना जन्म देऊ शकतो। सावित्रीबाईंनी जे आपल्या शिक्षणासाठी, आपल्या महिलांसाठी जी प्राणाची आहुती दिली, त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका। आज त्या होत्या म्हणून आपण इथे उपस्थित आहोत। सावित्रीबाई नसत्या तर आपण राहिलो नसतो। म्हणून सांगतो, सावित्रीबाई जशा खंबीर होत्या तशी यांना दाखवून देऊ आपण। आम्ही पण सावित्रीच्या मुली आहे। कोण आहे? सावित्रीच्या मुली आहे, कमजोर नाहीये। दिसायला जरी कमजोर असो पण माहित आहे का, शेवटी सावित्रीच्या मुली आहे आम्ही। हे या हरामखोराला दाखवून देऊ। येणाऱ्या लोकसभा, विधानसभा यांना आपली अवकाश दाखवून द्या। अवकाश दाखवून द्या। आपलं खूप झालं आता, सहन नका करू। माझे 114 शहीद झाले। ए मेरे समाज के लोगों, जरा आंखों में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। बस मला एवढंच म्हणायचं आहे, कारण की कधीही हा समाज शांतवादी आहे। एवढे वर्ष झाले पण कोणाच्या घरावर किंवा कोणत्या मंत्र्याच्याकडे एखादा दगडही फेकून नाही मारला का? नाही ना। पण आता वेळ संपली। आता खूप काही झालं। आता अन्याय सहन करणार नाही। एक तर यांचा बळी घेऊ, नाही तर आपला बळी घेऊ। खूप झालं आता। जय सेवा। बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद। आज एवढंच। पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत। WH न्यूज सोबत राहा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा, जाहिरात देऊन आर्थिक मदत करा। धन्यवाद।